पुण्याजवळचे टॉप 3 हिडन टेम्पल्स जे तुम्हाला अजूनही माहिती नाहीये ते मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। मी थोडंसं माझ्याबद्दल सांगतो। मला आवडतात लेस क्राउडेड जागा। आय रिअली डोंट लाईक मच क्राउडेड जागा, लाईक खडकवासला डॅम, सिंहगड फोर्ट अँड ऑल। मला नाही आवडत ते क्राउडेड जागा, त्यामुळे मी अशा जागी जात असतो जिथे लेस क्राउड असेल। सो मी रिसेंटली या 3 जागेवर गेलेलो होतो। त्या अजूनही हिडन आहेत आणि एक्सप्लोर करायला एकदम बेस्ट आहेत। रिसेंटली मी गेलो होतो एका मंदिरात। ते मंदिर इतकं शांत आणि सुंदर होतं। त्या मंदिराचं नाव आहे घटेश्वर टेम्पल। तिथे एक शिवलिंग आहे आणि तिथले लोकल्स म्हणतात की हे 300 वर्ष जुनं आहे आणि निसर्गाने वेढलेलं हे सुंदर मंदिर पुण्यापासून अराउंड 40 किलोमीटर दूर आहे। तुम्ही जर घटेश्वर टेम्पलच्या थोडंसं पुढे चालत गेला ना तर तिकडे एक सुंदर असा बॅकवॉटर आहे लेकचा। का भारी दिसतो तिथे व्ह्यू आणि पूर्ण रस्ता जो आहे ना तो झाडांच्या मधून जातो आणि टेम्पलच्या आजूबाजूला पण पूर्ण झाडं आहेत, त्याच्यामुळे टेम्पल खूप सुंदर दिसतं। दुसरं मंदिर आहे त्रिमंदिर। हे मंदिर आहे खेड शिवापूरला आणि याच्या बांधकामामध्ये अराउंड 50 कोटी इन्व्हेस्ट केले गेलेत आणि या मंदिरामध्ये जो मार्बल यूज केला गेलेला आहे त्याचं नाव आहे संगमरवरी मार्बल आणि हाच सेम मार्बल ताजमहल मध्ये सुद्धा यूज केला गेलेला आहे आणि हे मंदिर पुण्यापासून 40 किलोमीटर दूर आहे। तिसरं मंदिर आहे हाडशी टेम्पल। मेन गोष्ट या टेम्पलची अशी की ह्या टेम्पलमध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती आहे आणि ती अतिशय सुंदर आहे। या मंदिराला सुद्धा आजूबाजूने पर्वतांनी वेढलेलं आहे, त्याच्यामुळे हे मंदिर अजून जास्त सुंदर होऊन जातं। या मंदिरामध्ये एक भला मोठा बगीचा सुद्धा आहे जिथे तुम्ही रेस्ट करू शकता आणि इथे लहान मुलांसाठी आणि अडल्टसाठी एक ॲडव्हेंचर पार्क सारखं तयार केलं गेलेलं आहे जिथे वेगवेगळ्या प्रकारच्या फन ॲक्टिव्हिटीज अवेलेबल आहेत आणि हे टेम्पल पुण्यापासून 35 to 40 किलोमीटर्स दूर आहे आणि या 3 जागांचे लोकेशन मॅप लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल आणि जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्या मित्रांना सेंड करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा।